हालेलुया. आज मायवार आहे, आपल्याला माहिती असेल नसेल, पण आज मे महिन्याचा दुसरा रविवार आणि सर्वत्र मायवार म्हणून पाळला जातो. मदर्स डे, की एक आई आणि आईचं प्रेम आणि लेकरांनी बुवा ते प्रेम आठवावं किंवा आईचे उपकार स्मरावे म्हणून जगभरामध्ये हा सण पाळला जातो किंवा हा दिवस पाळला जातो. अनेक चर्चेसमध्ये सुद्धा विशेष करून ह्या दिवसाला महत्त्व दिलं जातं आणि चांगली गोष्ट आहे त्या संदर्भात, कारण परमेश्वराचं वचनच आपल्याला त्या गोष्टी शिकवतं. जर आपण निर्गमचं पुस्तक आणि 20वा अध्याय जर काढला तर त्या ठिकाणी आपल्याला 10 आज्ञा पाहायला मिळतात. निर्गम याचा 20वा अध्याय आणि त्या ठिकाणी जर आपण 12वं वचन वाचलं तर काय म्हटलंय बघा, निर्गम 20 आणि 12. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. देवाचं वचन म्हणतं आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. परमेश्वराने दिलेलं अभिवचन आहे. 10 आज्ञांमध्ये ह्या आज्ञेला जागा दिलेली आहे परमेश्वर. म्हणजे बघा, परमेश्वराने ज्या 10 आज्ञा मोशेला दिल्या त्या 10 आज्ञा परिपूर्ण होत्या आणि म्हणून जर त्या 10 आज्ञांचं पालन एखादा व्यक्ती जर करतोय तर याचा अर्थ तो नियमशास्त्र पूर्ण करतोय देवाच्या वचनाप्रमाणे. म्हणजे 10 आज्ञांमधली ही एक आज्ञा याची परमेश्वराने दिली की तू आपल्या आईचा व आपल्या बापाचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. म्हणजे ह्या देशाबद्दल परमेश्वर नाही म्हणत जो इस्रायल लोकांना जो कनान देश दिलेला होता. पण जर आज आत्मिक रीतीने आपण ह्या वचनाकडे बघितलं, जर आपण आपल्या आई वडिलांचा आदर केला आणि मान सन्मान केला, मान राखला, तर देवाचं वचन म्हणतं तो देश ज्या देशामध्ये तू चिरकाळ राहणार आहे. कारण ह्या देशात तर आपण चिरकाळ राहू शकत नाही. मग चिरकाळ राहण्याचा आशीर्वाद जर प्रभू देतो आहे तर तो नक्कीच या देशाबद्दल नाही, तर तो त्या देशाबद्दल आहे ज्या ठिकाणी चिरकाळ राहणार आहोत. सार्वकालिक जीवन ज्याला आपण म्हणतो. जर आपल्या आई वडिलांचा आपण मान राखला तर परमेश्वराचं वचन म्हणतं की ह्या आशीर्वादाप्रमाणे मी तुमच्या जीवनात कार्य करेन. ही झाली परमेश्वराची आज्ञा की तुम्ही आई वडिलांचा मान राखा, आई वडिलांचा आदर करा. आणि दुसरीकडं सैतान तीच गोष्ट करतो जी परमेश्वराची आज्ञा आहे तिच्या विरोधामध्ये. आणि म्हणून ह्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतं प्रियांनो, तर ह्या काही गोष्टी मंडळांमध्ये, परिवारामध्ये, नातेसंबंधांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन करारामध्ये, शुभवर्तमानामध्ये शेवटच्या काळाविषयी सांगून ठेवलेलं आहे किंवा काही चिन्ह दिलेले आहे. आणि त्या चिन्हांमध्ये हे सुद्धा एक चिन्ह आहे जे आपण वाचून घेऊ बरं. एक वचन, लूकास शुभवर्तमान याचा 12वा अध्याय. लूकास शुभवर्तमान याचा 12वा अध्याय. एकोणपन्नास वचनापासून पुढे वाचू आपण. लूकास शुभवर्तमान अध्याय 12 वचन 49 पासून पुढे. मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे, ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते. आग पेटवण्यास आलोय प्रभू येशू म्हणतो. प्रभू येशू म्हणतो मी आग पेटवण्यास आलो. आता हे वचन मी एकदा म्हणजे मागं जेव्हा मी मला वाटतं शाळेत असेल समजा 10वी 12वीला, त्यावेळेस माझे काही मित्र होते, ते मला घेऊन गेले होते एका ठिकाणी इथं पिंपळनेरलाच. मला काहीच आयडिया नव्हती ते कुठे घेऊन चालले. त्यांना माहिती होतं की मी ख्रिस्ती आहे, काय माहिती नव्हतं, मला पण नाही माहिती, पण मला घेऊन गेले त्या ठिकाणी. तिथे एक ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये काहीतरी एक्सरसाइज वगैरे चाललेली होती. मला वाटलं असेल काही खेळ चाललेले होते. मी पण त्यांच्यामध्ये सहभागी झालो आणि नंतर मला कळलं की ते जे लोक होते ही एक संघटना आहे जी ख्रिस्त विरोधी आहे. मी नाव नाही घेत त्या संघटनेचं, पण ती ख्रिस्त विरोधी आहे. आणि त्यांनी काही कागद दिले आणि ते कागद मला पण दिले बरेच, हे वाटा म्हणे तुम्हाला जिथं जमल तिथे. त्यांना माहिती असेल नसेल मला नाही माहिती, पण माहिती नसावं मला वाटतं की मी ख्रिस्ती आहे. आणि मला ती कागद दिले आणि ती कागद म्हणे वाटा तुम्ही. मी पण घेतली, मला वाटलं काय असेल काय नाही. आणि ज्यावेळेस मी घरी येऊन वाचलं तर त्याच्यामध्ये सर्व ख्रिस्ती लोकांच्या विरोधात लिहिलेलं होतं, बायबलच्या विरोधात लिहिलेलं. असे काही वचनं त्यांनी निवडलेली होती की ती वचनं जी आहेत त्याचा विपर्यास किंवा चुकीचा अर्थ त्या ठिकाणी लावलेला होता. त्याच्यात हे वचन होते की काय, की मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे, ती आत्तापर्यंत पेटली असती तर किती बरे होते. हे जे वचन आहे ना, हे वचन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं होतं. बघा बुवा, की बायबलमध्ये असं म्हटलेलं की तो येशू काय म्हणतो
की मी आग पेटवण्यास आलेलो आहे. त्यानंतर पुढे जे वचन आहे ना ते वचन सुद्धा आहे बघा, वाचा बरं. मला बाप्तिस्मा घ्यावायचा आहे व तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात 50 आहे. वचन नाही त्यांनी लिहिलं. हा पुढचं. मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असे तुम्हाला वाटते काय? हा. मी तुम्हाला सांगतो नाही तर फूट हा, पाडण्यास. हे जे वचन आहे ना हे सुद्धा तिथं होतं काय की मी आग पेटवण्यास आलो आहे. आणि दुसरं गोष्ट काय वचन म्हणतं, मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असं तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो तर फूट पाडण्यास. हे वचन सुद्धा त्यांनी तिथं मेन्शन केलं होतं. ते सांगत होते बघा यांचा जो प्रभू आहे ज्याला हे देव मानतात तो काय म्हणतो की मी पृथ्वीवर शांतता नाही तर फूट निर्माण करण्यासाठी आलेलो आहे. आणि मग त्याच्यावर त्यांनी तो लेख लिहिलेला होता की कशा पद्धतीने धर्मांतरण करतात, लोकांना बदलतात, पैसे देतात, मोह दाखवतात, असं तसं बऱ्याच गोष्टी त्यांनी तिथे विषय केल्या. आजूबाजूची वचनं तिथे लिहिलेली नव्हती की हे कशाविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. म्हणजे अज्ञान जे आहे मनुष्याचं त्या अज्ञानाचा फायदा सैतान त्या ठिकाणी घेतो. आणि मी ज्यावेळेस ते वाचलं पाहिलं तर सगळे कागद मी चुलीमध्ये जाळून टाकले होते. मी एकही कागद तिथं कोणाला दिला नाही किंवा भेटू दिला नाही. मी तेव्हा सर्व जाळून टाकले. मी काहीच कोणाला वाटलं नाही. त्याच्यानंतर मी परत तिथं पाय ठेवला नाही कारण मला कळून गेलं ते काय आहे. आणि म्हणून मी हे सांगू इच्छितो की बायबल देवाचं वचन जे आपल्याला ह्या ठिकाणी सांगत आहे की मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे, ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते. कोणती आग आहे जी आग प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर पेटवण्यासाठी आला आहे? ती पवित्र आत्म्याची अग्नी आहे जी परमेश्वराची इच्छा होती. बघा प्रियांनो, ज्यावेळेस एखाद्या जंगलामध्ये आग लागती ना तर ती वाढवण्यासाठी काहीच करावं लागत नाही. का? जशी हवा ज्या दिशेने सुटते, जशी हवा चालते ना त्या पद्धतीने ती आग पेटत जाते. ती आग तशी वाढत जाते. तो त्याला वनवा म्हणतो आपण. तो एक सारखा पेटतो. ती आग विझवणं फार कठीण आहे. एकदा जर ती आग लागून गेली ना, जर वनवा एकदा पेटला, हिरवे झाडं त्या ठिकाणी भस्म होऊन जातात. जे हिरवेगार झाडं आहेत ना जंगलातले, एकही झाडाचा काही नामोनिशाण उरत नाही. इतकी भयानक ती आग पेटते. पण ती आग पेटणं गरजेचं असतं. तुम्हाला माहिती का ती जंगलातली आग कशी पेटते? जंगलातली आग पेटवण्यासाठी माचीस घेऊन जावी लागत नाही. जंगलातली आग कोणाला पेटवावी पण लागत नाही. जंगलातली आग तेव्हा पेटते ज्यावेळेस खूप हवा चाललेली असते. हवा इतकी चालते की त्या ठिकाणी झाडं जे आहेत ना ते इकडं तिकडं हालायला लागतात. जंगलात जवळजवळ झाडं असतात आणि ते झाडं हलताना एकमेकांना घासतात, एकमेकांना घर्षण होतं त्यांचं. इतके घासले जातात ते हलून हलून त्या हवेने की घासल्यानंतर त्यांच्यामध्ये त्या घर्षणाने एवढी उष्णता निर्माण होते की अचानक एखादं झाड पेट घेऊन घेतं. ती क्रिया काही लगेच होत नाही. ती क्रिया होण्यासाठी बराच काळ जातो. हे एक कारण झालं. कधी कधी वीज पडते त्याच्यामुळे जंगलामध्ये आग लागते. पण महत्वाचं कारण वनव्याचं जे आहे ना ते बऱ्याचदा हे घर्षण आहे. ज्या झाडांमध्ये ज्यावेळेस एकमेकांना ते घर्षण होतं आणि ते झाड एकमेकांना सारखे घासले जातात आणि ती प्रक्रिया सातत्याने चालू राहते त्यावेळेस ती आग पेटते. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू म्हणतो मी आग पेटवण्यासाठी आलो आहे. पण ती आग पेटली असती तर फार बरे झाले असते. पण काय प्रॉब्लेम आहे मग? का आग पेटत नाही? प्रभू तर आग पेटवायला आला, पण आज घर्षण कुठं आहे मला सांग. ती एकसारखी प्रक्रिया कुठं चाललेली आहे? तुम्हाला माहिती का? ज्या वेळेस प्रेषित प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेला, येशूने सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी तोपर्यंत यरूशलेम सोडू नका जोपर्यंत माझा मी पाठवला ना कैवारी तुम्हाला मी पाठवत नाही. त्यावेळेस शिष्यांनी काय केलं? त्यावेळेस प्रेषितांनी काय केलं? प्रेषित बसले एका खोलीमध्ये आणि प्रेषितांनी सातत्याने प्रार्थना चालू ठेवली. ते गुडघे टेकून परमेश्वराची आराधना करत होते. परमेश्वराची ते वाट बघत होते की प्रभू पेटव तू आम्हाला, प्रभू तू भर तुझ्या आत्म्याने आम्हाला. प्रियांनो, त्या लाकडांसमान ते होते की जे जळायला तयार होते प्रभूसाठी. त्या लाकडांसमान ते होते, ते एकमेकांना घासत होते. लक्षात घ्या, तोपर्यंत देवाच्या आत्म्याची आग आपल्या जीवनामध्ये पेटत नाही जोपर्यंत घासून घासून आपण कुठेतरी स्वतःला त्या ठिकाणी त्या घर्षणाने आपलं एक्झर्शन होत नाही. जोपर्यंत ती आग आपल्यामध्ये पेटण्यासाठी आपल्याला ते कष्ट घ्यावे लागतात, आपल्याला त्या पद्धतीने झटावं लागतं. एक व्यक्ती जो आहे, फक्त एक व्यक्ती, तो एक व्यक्ती बऱ्याचदा काही नाही करू शकत. त्याच्यासाठी म्हणून देवाचं वचन म्हणतं ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने सेवेला कोणाला तरी पाठवलं ना, एकट्याला नाही पाठवलं, तर प्रभूने एकट्यासोबत दुसऱ्याला पाठवलं. कारण 2 जणांची गरज आहे आग पेटवण्यासाठी. लक्षात घ्या, त्या ठिकाणी जुन्या काळामध्ये जेव्हा आगीचा शोध लागला तर 2 दगड एकमेकांना घासले जायचे आणि जेव्हा ते घर्षण व्हायचं त्याच्यातून ठिणगी पडायची आणि आग पेटायची. कोणतीही गोष्ट जर आग पेटवणं असेल तर त्या ठिकाणी प्रभूला 2 व्यक्तींची गरज आहे, 2 गोष्टींची गरज आहे जे एकमेकांशी घासले गेले पाहिजे. हालेलुया. त्यांनी एवढं घर्षण निर्माण केलं पाहिजे, एवढी आराधना केली पाहिजे, एवढं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसलं पाहिजे ना, त्यावेळेस ती आग भडकून उठते. हालेलुया. हालेलुया. केडगाव मुक्ती मिशन मध्ये अशी आग पेटली होती.
पंडिता रमाबाई म्हणतात की त्यावेळेस की पवित्र आत्म्याची बेजारी, पवित्र आत्म्याची लाट तिथून निघाली, म्हणजे महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, हे केडगाव जे आहे त्या केडगाव मुक्ती मिशनमध्ये. का माहिती आहे का? पंडिता रमाबाई जी होती ना, ती एकदम प्रार्थनेचा योद्धा होती. ती रात्रंदिवस प्रभूची प्रार्थना करायची. हालेलुया. ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील त्या ठिकाणी मी आहे. हालेलुया. दोन व्यक्तींची गरज आहे म्हणण्यापेक्षा ना, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीची गरज आहे. हालेलुया. एक व्यक्ती आणि एक पवित्र आत्मा ज्यावेळेस एकमेकांशी त्या ठिकाणी त्यांचा सामना होतो, ज्यावेळेस ते एकमेकांना समोरासमोर येतात, ज्यावेळेस ते कुठेतरी, म्हणून ज्यावेळेस याकोब लढला ना त्या ठिकाणी, पनिएल या ठिकाणी ना, याकोबाने झुंज केली देवाचं वचन म्हणून. याकोबाने रात्रभर झुंज केली. तो जो दूत होता ते याकोबाला माहिती नव्हतं का, माहिती असेल मला नाही माहिती, पण याकोब त्या ठिकाणी रात्रभर त्याच्याशी झुंज करत आहे, रात्रभर त्याच्याशी लढत आहे. बायबल सांगतो पहाट होत आली त्यावेळेस तो जो दूत होता तो म्हणायला लागला, आता मला जाऊ दे, कारण माझी जाण्याची वेळ आलेली आहे. याकोब म्हणतो, मी तुला जाऊ देणार नाही. हालेलुया. बघा, याला म्हणतात झुंज करणं, याला म्हणतात लढणं, याला म्हणतात प्रयत्न करणं, याला म्हणतात पराकाष्ठा करणं त्या प्रयत्नांची. तो म्हणतो, मी तुला तोवर जाऊ देणार नाही जोपर्यंत तू मला आशीर्वाद देणार. बायबल म्हणतं की त्याने त्याच्या मांडीला स्पर्श केला त्या दूताने, आणि त्यावेळेस ती उखळली, त्याला त्रास व्हायला लागला, तरी त्याने त्याला सोडलं नाही. आणि त्यावेळेस त्या दूताने शेवटी त्याला, म्हणजे त्याला माहिती होतं की आता मला पर्याय नाही, याला तो आशीर्वाद देऊ, आता मला पर्याय उरलेला नाही की मला आशीर्वादित करावं, कारण यांनी झुंज केलेली आहे रात्रभर. आणि त्याचा प्रतिफळ त्याने विचारलं, तू येथून पुढे तुला याकोब म्हणणार नाही, तर तुला काय म्हणतील? इस्रायल म्हणतील. हालेलुया. अब्राहमाला इस्रायल नाव नाही दिलं गेलं. इस्रायल हे नाव अब्राहमाच्या संतानाला म्हणजे याकोबाला दिले गेले, कारण तो परमेश्वराशी आणि मनुष्याशी झडून त्या ठिकाणी प्रबळ ठरला. हालेलुया. इस्रायल हे नाव त्या ठिकाणी त्या पहाटे त्या याकोबाला परमेश्वराने दिलं, कारण रात्रभर त्याने झुंज केली. यानं ज्यावेळेस हे घर्षण निर्माण होतं ना, त्यावेळेस ती आग पेटली. प्रभू म्हणतो की मी आग पेटवण्यास आलो आहे. कदाचित ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरं. म्हणजे याचा अर्थ प्रभू म्हणतो अजून ती पेटलेली नाही. प्रेषितीय सेवकाईमध्ये ती आग पेटली. जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला आणि त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी सर्व अन्य भाषेमध्ये बोलायला लागले, त्या दिवशी ती आग पेटली. आणि तुम्हाला माहिती का, तिथून तो वनवा जो पेटायला लागला तो सर्व जगभर पसरून गेला. हालेलुया. हालेलुया. सर्व जगात तो वनवा पसरून गेला. असा एक देश आज पृथ्वीच्या पाठीवर नाही ज्या देशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता नाही, ज्या देशामध्ये चर्च तुम्हाला दिसणार नाही. जंगलात जा, पहाडावर जा, किंवा जे एखादं बेट असेल छोटासं कुठंतरी एखाद्या समुद्राच्या टापूवर, तिथं जा, माझ्या प्रभूची सुवार्ता प्रत्येक ठिकाणी गेलेली, कारण हा वनवा होता जो प्रेषितीय सेवकाईमध्ये पेटून गेला. पण मला एक सांगा, आज या शेवटच्या काळामध्ये परत त्या वनव्याची गरज आहे. आज या शेवटच्या सेवेमध्ये परत त्याच अभिषेकाची गरज आहे. आणि आज प्रभू परत तीच अपेक्षा करतो. कदाचित ती आग आतापर्यंत पेटली असती तर फार बरं झालं. हालेलुया. का माहिती का प्रियांनो? कारण ती आग पेटल्याशिवाय अनेक लोकांचा उद्धार होणार नाही, अनेक आत्मे देवाच्या राज्यात येणार नाही. आणि हा जर शेवटचा काळ आहे तर लक्षात ठेवा, तीच पवित्र आत्म्याची अग्नी आज पेटणं फार गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी गरज आहे गुडघे टेकणाऱ्यांची, त्याच्यासाठी गरज आहे प्रार्थना योद्ध्यांची, त्याच्यासाठी गरज आहे आज त्याच गोष्टीची जी प्रेषितीय सेवा होती, ज्या पद्धतीने समर्पण होतं प्रेषितांचं, आज सुद्धा प्रभू त्या गोष्टी करायला समर्थ आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रेषितीय सेवकाईमध्ये जो अभिषेक होता या शेवटच्या काळामध्ये दुगना अभिषेक काम करेल. हालेलुया. कारण गरजच तेवढी आहे, त्याच्याशिवाय प्रभूचं काम होऊ शकत नाही. प्रभूला माहिती आहे, तो हा आत्ता जेव्हा वनवा पेटेल ना, हा वनवा कोणाच्यानेच विझवला जाणार नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या येईपर्यंत हा वनवा कुठं कुठं पसरेल, जे झाडं अजूनपर्यंत बाकी आहेत ना, त्या प्रत्येक झाडाला तो जाळून खातो. हालेलुया. ते प्रत्येक अस्तित्व प्रभूच्या नावामध्ये त्या ठिकाणी जळून जाईल. लक्षात घ्या. आणि तो वनवा प्रभू पेटू इच्छितो. आज माझं बोलण्याचं तात्पर्य हे नाही, हे वचन पुढच्या वचनात आपण वाचा त्याच्या पुढचं वचन 50. मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे व तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. मी पृथ्वीवर शांतता करण्यास आलो आहे असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो, नाही तर फूट पाडण्यास आलो आहे. प्रभू म्हणतो, मी शांतता करण्यास आलो नाही. का? कारण जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याची आणि जगातल्या लोकांची काय पडते? फूट पडते. हालेलुया.
निर्गमाचं पुस्तक 20वा अध्याय जे वचन आपण वाचलं तिथून आपला बाप व आपली आई यांचा काय राग मान राग प्रभूचं वचन आहे, बरोबर आहे. पण देवाचं वचन काय म्हणतं? तुम्हाला काय वाटतं की मी शांतता निर्माण करण्यास आलो आहे काय? तर तो म्हणतो काय करण्यास आलोय मी? फूट पाडण्यास आलो आहे. पुढे वाचा. आतापासून एका घरातील 5 जणात दोघाविरुद्ध तिघे. एका घरातील 5 जण असतील तर त्या 5 दोघाविरुद्ध तिघे. म्हणजे काय? 3 जर देवामध्ये असतील, एका विचाराचे एका आत्म्याने चालणारे, तर 2 जे असतील ते जगिक असतील. 2 जर देवामध्ये चालणारे असतील तर 3 कदाचित जगिक असतील, प्रभू म्हणतो. म्हणजे ते एक माप दिलंय प्रभूने ना, की 5 दोघाविरुद्ध तिघे आणि तिघाविरुद्ध दोघे अशी फूट पडेल त्या ठिकाणी. हे चिन्ह आहे, प्रभू म्हणतो. ह्या गोष्टी घडतील. पुढे वाच. मुलाविरुद्ध बाप, मुलाविरुद्ध बाप, व बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई, व आईविरुद्ध मुलगी. बस. देवाचं वचन काय म्हणतं? मुलाविरुद्ध बाप, बापाविरुद्ध मुलगा, आई विरुद्ध मुलगी आणि मुलगी विरुद्ध आई अशी फूट पाडण्यास मिळाली. आज आत्मपरीक्षण करा प्रत्येक परिवाराचं. काय फूट कशाला म्हणतात? विरुद्ध म्हटलेले. मुलाविरुद्ध बाप, विरुद्ध कशाला म्हणतात? विरुद्ध म्हणजे जे परस्परांशी जुळत नाही. मी मागं पण एक सांगितलं होतं की अशी रेषा मारली, हे टोक आणि हे टोक काय आहे? एकमेकांशी विरुद्ध दिशेला आहे. एकमेकांचं विरुद्ध आहे की हे एकमेकांशी जुळू शकत नाही. विरुद्ध याला म्हणतात की हे टोक आणि ते टोक जे एकमेकांना जुळत नाही. प्रभू म्हणतो की बापा विरुद्ध मुलगा, मुला विरुद्ध बाप, आई विरुद्ध मुलगी आणि मुली विरुद्ध आई अशी फूट पडेल देवाचं वचन. मग विरुद्ध याचा अर्थ काय? जर मी आत्मिक आहे तर कदाचित आई आत्मिक नसेल. जर आई आत्मिक आहे कदाचित मुलगा आत्मिक नसेल. मुलगा आत्मिक आहे कदाचित बाप आत्मिक नसेल. बाप आत्मिक आहे कदाचित मुलगा आत्मिक नसेल. अशा गोष्टी फूट पडू शकते. देवाचं वचन म्हणतं या शेवटच्या काळामध्ये प्रभूची इच्छा नाही अशी फूट पडावी, पण सैतानाची इच्छा आहे अशी फूट पडावी. हालेलुया. अशा गोष्टी घडतील. देवाचं वचन म्हणतं अशा गोष्टी घडणार आहेत. परमेश्वराचं वचन म्हणतं. आज आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. एका घरात जर 5 व्यक्ती आहेत, काय ते एका आत्म्याने चालणारे आहेत का? ते एका विचाराने चालणारे आहेत का? काय ते खरंच देवाच्या आत्म्याने चालतात का? नवरा म्हणतो हे मी करायचं प्रभूसाठी, बायको म्हणते कशाला करायचं. बायको म्हणते मी हे करायचं, नवरा म्हणतो हे कशाला करायचं. याला म्हणतात विरुद्ध अर्थी. विरुद्ध म्हणजे काय? जर देवाचा आत्मा मला चालवत आहे तर देवाचा आत्मा तसाच माझ्या बायकोला चालवला पाहिजे. याला म्हणतात आत्म्याने चाल. हालेलुया. समजतंय का तुम्हाला? देवाचा आत्मा एका घरात एका वेळेस वेगवेगळं चालवत नाही. आत्म्याने चालणं याचा अर्थ असा होतो की आपण 100 लोक असू आणि 100 लोक जर आत्म्याने चालणारे असू तर 100 लोकांचे विचार जुळतात एकमेकांशी. हालेलुया. याला म्हणतात आत्म्याने चालणं. 100च नाही, जगभरातल्या मंडळ्या कुठं कुठं असतील वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्या प्रत्येक मंडळीमध्ये जेवढे लोक देवाच्या आत्म्याने चालणारे आहेत, मग तो अमेरिकेतला असो, आफ्रिकेतला असो, दुबई मधला असो, जर तो आत्म्याने चाललेला आहे तर मी जो भारतामध्ये आहे ना, जर मी आत्म्याने चालत आहे, माझे आणि त्याचे विचार जुळलेच पाहिजे. हालेलुया. तिथं किती अंतर आहे याला काही फरक पडत नाही. जर मी आत्म्याने चालणारा नसेल ना तर माझ्या शेजारचा व्यक्ती सुद्धा माझा आणि त्याचं जमणार नाही. माझ्या घरात राहणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा माझ्याशी जमणार नाही. माझे विचार आणि त्याचे विचार जुळणार नाही. कारण देवाच्या आत्म्याने आम्ही दोघं चालत नाही. हे आत्म्याने चालणं आहे. प्रियांनो, ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने आपण चालत नाही ना त्यावेळेस फूट पडते घरामध्ये, त्यावेळेस परिवारामध्ये फूट पडते, नात्यांमध्ये फूट पडते, प्रेमामध्ये फूट पडते. बऱ्याचदा पाहतो आपण जनरली, बघा बायबल किती सुंदर देवाचं होतं ना, की मुलाविरुद्ध बाप. बऱ्याचदा कसं असतं माहिती का? मुलगा जो असतो तो कोणाच्या अंगावर असतो जास्त? आईच्या. हे निसर्गाचं आहे काय मला माहिती नाही, पण आधीच तसं की मुलगा जो आहे ना तो आईच्या जवळ असतो आणि मुलगी बापाच्या. मुलीला बाप जास्त जवळ असतो. हे आहेच. बाप देवाचं वचन काय म्हणतं? मग जसा मुलगा आईच्या जवळ असतो ना, म्हणून तो मुलगा कोणाच्या विरोधात उभा राहील? आईच्या नाही विरोधात उभा राहील, कोणाच्या? बापाच्या. आणि मुलगी जी बापाच्या जवळ आहे ना ती कोणाच्या विरोधात उभी राहील? आईच्या विरोधात. हे तर सैतानाला माहिती आहे ना कोणाला कोणाच्या विरोधात उभं करायचं. कारण सैतान असं नाही करणार की मुलाला त्या ठिकाणी आईच्या विरोधात, त्याला माहिती आहे हा याचं तिचं खूप जमतं म्हणून बापाच्या विरोधात उभं करायचं.
खूप ह्या गोष्टी शेवटच्या काळामध्ये एक ख्रिस्ती परिवार ह्या नात्याने आपल्याला खूप सावध राहण्याची गरज आहे. लहान सहान गोष्टीमध्ये सैतान चुकवण्याचा प्रयत्न करतो, कारण ही देवाची आज्ञा आहे. कारण ही काय आहे? देवाची आज्ञा आहे. हालेलुया. ह्या गोष्टी घडतील देवाचं वचन. काही वेळेस कसं आहे माहिती का, विचार का जुळत नाही? कारण ते आत्म्याने चालत नाही, एका विश्वासात नाही, एका परिवारात नाही. आता देवाचं वचन म्हणून म्हणतं, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची आई आणि भाऊ त्याला भेटायला आले, प्रभू येशू ख्रिस्ताला शिष्याने येऊन सांगितलं, तुझ्या आई आणि भाऊ बाहेर उभे आहेत. प्रभू म्हणतो, हे इथं बसलेले आहेत ना, हीच माझी आई, हाच माझा भाऊ, आणि म्हणजे हे नातं आहे माझं, हीच माझी बहीण. हालेलुया. ही माझी आई, हा माझा भाऊ, आणि हीच माझी बहीण. प्रभूने सांगितलं, कारण तुम्ही ऐकतायत माझं वचन. प्रभू म्हणत ना, तुम्ही माझ्या पित्याची वाणी ऐकतायत, तुम्ही माझ्या पित्यासोबत चालू इच्छित आहे, तुम्ही माझ्या मागे चालू इच्छित आहे, मग तुम्हीच माझी आई आहात, तुम्हीच माझा भाऊ आहात, तुम्हीच माझी बहीण आहात. प्रभूने नातं त्या ठिकाणी स्पष्ट केलं. प्रभूने त्या आईकडे लक्ष दिलं नाही, जी आई नुसती दैहिक असेल कदाचित, त्याची एक, ज्याला आपण म्हणतो ना, एक भौतिक आई जी आहे, त्याच्याकडे लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष आत्मिक आयांकडे होतं. हालेलुया. त्याला माहिती आहे, कदाचित जर त्या ठिकाणी ती आई जी आहे, जर ती विश्वासू नाही राहिली, तर कदाचित हे नातं स्वर्गापर्यंत जाऊ शकणार. स्वर्गापर्यंत जाणारं नातं तेच आहे जे आत्मिक आहे. हालेलुया. जे एका आत्म्याने, कदाचित आपला सख्खा भाऊ, आपण नाही सांगू शकत की आपण त्याचा उद्धार साधू शकतो, तो स्वर्गामध्ये येऊ शकतो का, हे आपण नाही म्हणू शकत. येईल नाही येईल ते प्रभूच्या हातामध्ये आहे. पण माझं म्हणणं, हे जे जगातलं नातं आहे ते तिथपर्यंत टिकेलच, याची काही शाश्वती नाही. पण जर आत्मिक नातं या ठिकाणी आहे, एका रक्ताने धुतलेले, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेले आणि एका आत्म्याने चाललेले, हे नातं आहे ना, याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. हालेलुया. हे नातं अजिबात बदलणार नाही. हे नातं तुटणार. हे नातं आज असं जसं इथं आहे ना, किंबहुना त्याही पेक्षा जास्त दृढ तिथं. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती का प्रियांनो, आत्मिक जीवनामध्ये फरक हा आहे की जगिक नातेवाईक, आता जर मी जुन्या जीवनात ज्यावेळेस होतो ना, तर घरी नाताळाच्या वेळेस पाहुणे यायचे, आमचे मावशी कोणी आले तर त्या ठिकाणी खूप आनंद व्हायचा आणि एक बरं वाटायचं, बुवा नवीन कपडे घालायचे, खायचं प्यायचं, आनंद करायचं, सगळं असं. आणि जेव्हा मी प्रभूमध्ये आलो, जेव्हा खऱ्या अर्थाने प्रभू मला कळला, दर नाताळाला आम्ही कुठेतरी बाहेरच असायचो. सुनील सर, गौरव सर, मी, आमची फॅमिली कुठेतरी दुसरीचकडे आमचा नाताळ. तेव्हापासून मला नाही आठवत की आम्ही नाताळ पिंपळला एखादा चुकून 1-2 झाले असतील, पण त्याच्यावर आम्ही नाही केली. खूप छोट्या मंडळांमध्ये, खूप कठीण परिस्थितीमध्ये केले साजरे, पण तो प्रभूचा आनंद होता. आमचे नातेवाईक म्हणायचे, का रे आम्ही येतो, आता तुम्ही राहत नाही, आम्ही एवढ्या लांबून यावं तुम्ही. त्यांनी 2, 3, 4 वर्ष ते एकसारखे बोलत राहिले. त्याच्यानंतर त्यांनी आमचा नाक टाकून हे आता येत पण नाही, नाताळांना विचारत पण नाही की आम्ही येऊ का, असं, कारण त्याला कळून गेलेलं हे इथं थांबत. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा सख्य नातेवाईक म्हणजे जगिक असतील घरी येतात ना, आनंद होतो किंवा बरं वाटतं, पण ज्यावेळेस आत्मिक नातेवाईक येतात ना, त्याही पेक्षा जास्त आनंद होतो. हालेलुया. जेव्हा पुणे भागातून कोणीही विश्वासणारे येतात ना, देवाची लेकरं, त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, खऱ्या अर्थाने आनंद होतो, मनापासून आनंद होतो. वाटतं काहीतरी करावं यांच्यासाठी, वाटतं यांची सेवा करावी, वाटतं यांच्यासाठी भरभरून करावं. का माहिती का, कारण हे आत्मिक नाते जे टिकणार आहे, यांची शाश्वतीच नाही की हे टिकणार आहे. मी नाही म्हणत ते टिकणार नाही, पण मी म्हणतो शाश्वती नाहीये, कारण आजचं जीवन दाखवतं की उद्या काय करणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस हे आत्मिक लोक जे देवाची आज्ञा पाळतात, देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात, जेव्हा ते समोर येतात ना, तर सख्खा भाऊ, सख्खी बहीण जरी असली ना, तरी सुद्धा त्याही पेक्षा श्रेष्ठ नाते हे वाटतं, त्याही पेक्षा जास्त काळजी यांची वाटते, त्याही पेक्षा जास्त प्रेम यांच्यावर करू वाटतं, त्याही पेक्षा जास्त आपल्याला ओझे यांचं वाहू वाटतं. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, याला म्हणतात आत्मिक. म्हणून प्रभू म्हणतो, जो माझ्या पित्याची आज्ञा पाळतो तीच माझी आई, तोच माझा भाऊ आणि तीच माझी बहीण. प्रियांनो, हे आत्मिक नातं आहे जे स्वर्गापर्यंत टिकतं. आज आपल्या परिवारामध्ये जगिक नाते डेव्हलप करू नका. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, ही माझी बायको, हा माझा नवरा, एवढंच जर नातं तुमचं असेल ना प्रियांनो, तर ह्यापेक्षा मोठं दुर्दैव ख्रिस्ती परिवाराचं काहीच नाही. नातं असं डेव्हलप करा, जसं तुम्ही आज इथं आहात ना, ज्या प्रेमाने, त्याच आत्म्याने तुम्ही तिथं असा. हे नातं नुसतं इथपर्यंत नाही. लक्षात घ्या, सर्वात पहिली मंडळी आपला परिवार आहे. सर्वात पहिली मंडळी आपला परिवार आहे. ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे देवाचं वचन. हालेलुया. आज जर माझा परिवार 5 लोकांचा असेल ना, तर माझ्या परिवाराचा मस्तक ख्रिस्त आहे. आणि त्यानंतर ख्रिस्तानंतर दुसरा जो भाग आहे तो पुरुष आहे परिवाराचा, कारण तो स्त्रीचं मस्तक आहे.
आणि तो पुरुष जो आहे ना, त्या पुरुषाने ह्या सर्वांना धरून ठेवलं पाहिजे, कारण देव याचा हिशोब घेणार आहे. हालेलुया. प्रभू हिशोब घेणार नाही का? मला सांगा, प्रभू हिशोब घेणार नाही का? घेईल, 100% घेईल. ज्या ठिकाणी एक देवाचा दास राहतो ना, तो कोणताही भाग असेल, त्याच्या आजूबाजूला जर लोक नाशामध्ये जात असतील ना, तर मला वाटतं कुठेतरी प्रभू त्यांचाही हिशोब घेईल की काय केलं तू त्यांच्यासाठी. किमान प्रार्थना केली, त्या आजूबाजूच्या लोकांची परिस्थिती तू बघितली होती, ते पापामध्ये, त्या अज्ञानामध्ये होती, नाशाकडे चाललेली होती, पण काय कधी तू त्यांच्यासाठी मध्यस्थी केली? कधी तू त्यांच्यासाठी प्रार्थना केली का? कधी तू त्यांच्यासाठी रडला का? मला वाटते याचा सुद्धा परमेश्वर हिशोब घेईल. मग परिवाराचा का नाही घेणार? हालेलुया. प्रभू परिवाराचा हिशोब का नाही घेणार? आज देवाचे दास, देवाचे मोठमोठे रेव्हरंड पास्टर, मला कोणाला दोष नाही द्यायचा, आज मोठमोठ्या मंडळ्या आहेत, पण मला म्हणायचं की मंडळी तुम्ही तेव्हा सांभाळाल ज्यावेळेस तुम्ही तुमचा परिवार सांभाळू शकता. जर तुमचा परिवारच व्यवस्थित देवाच्या वचनाप्रमाणे नाहीये, तर तू मंडळीचं दर्शनच सोडून द्या. तुम्ही मंडळीचं दर्शन खूप पुढची गोष्ट आहे. जो एली याजक होता, एली याजकाची साक्ष तिथंच खराब झाली जिथे त्याचे मुलं खराब झालेले होते. हफने आणि फिनहास, जे 2 मुलं आहेत तिची ना, ते त्या ठिकाणी त्यांनी त्यांची साक्ष बिघडवलेली होती. ते पापामध्ये जीवन जगत होते. म्हणून एली याजक काय बोलतो आणि काय वागतो याच्याकडे काहीच लोकांचं लक्ष जात नाही, किंवा एली याजकाची धार्मिकता आपल्याला दिसतच नाही. एली याजक धार्मिक नव्हता का? असेल. प्रभू त्याच्याशी बोलत नव्हता का? बोलत होता का? कारण हन्नेला कोणी सांगितलं की तुला मूल होईल, पुढच्या वर्षी परमेश्वर तुला लेकरू देईल, ही भविष्यवाणी कोणी केली? एली याजकाने केली. ती रडत असताना तो तिच्या जवळ गेला आणि तो तिला म्हटला की पुढच्या वर्षी परमेश्वर तुला एक मूल देणार आहे. याचा अर्थ देवाचा आत्मा एलीशी बोलत होता. याचा अर्थ तो थोडाफार आत्मिक रीतीने त्या ठिकाणी चांगला होता एली. म्हणून परमेश्वराने जसं त्याच्या मुखातून त्याने भविष्यवाणी केली, ती भविष्यवाणी 1 वर्षाने पूर्ण झाली. पण काय झालं शेवट? त्याचा परिवार उद्ध्वस्त झाला, त्याचा परिवार नाशामध्ये गेला. एवढंच नाही, त्याच्या येणाऱ्या पिढ्या शापित झाल्या. प्रभू म्हणतो तुझ्या घराण्यामध्ये असा एकही व्यक्तीला आता ही सेवा भेटणार, ते एका भाकरीसाठी मोहताज होतील देवाचा विचार. त्याचा पूर्ण येणारं जे काही त्याचे वंश होते ना, ते सुद्धा श्रापित झाले एली याजकाचे. माझं म्हणायचं तात्पर्य हे आहे, सुरुवातीला आपली मंडळी, आपलं घर आहे, आपला परिवार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा परिवार घडवता, ज्या पद्धतीने तुमचा परिवार आत्मिक रीतीने चालतो, ज्या विश्वासात तुमचा परिवार टिकून राहतो, त्याच्यानंतर पुढचा भाग आहे देवाची मंडळी, जी आज लोक म्हणतात की आमची एवढी मोठी मंडळी. पहिली लहान मंडळी आहे जी तुम्हाला आणि मला सांभाळायची, कारण त्याचा हिशोब परमेश्वर 100% घेईल. हालेलुया, हालेलुया. आपण लोकांना शिकवतो स्पष्टपणे की हे पाप आहे, हे करू नको. काय आपण आपल्या घरच्यांना शिकवतो की हे पाप आहे, तू करू नको. आपण दोष काढतो की ही माझी मुलगी माझा ऐकत नाही, हा माझा मुलगा माझा ऐकत नाही, माझी बायको माझा ऐकत नाही, माझा नवरा माझा ऐकत नाही. काय कधी आपण एकमेकांना स्पष्ट बोलतो की हे तू करू नको, हे पाप आहे, असं तू वागू नको. हे बघा, दोष तुम्ही कोणासाठी, तुमच्या पत्नीसाठी लावत असाल, मुलाबाळांसाठी लावत असाल ना कोणाकडं, तर लक्षात घ्या त्याच्याने त्याचा काही फायदा नाही. तुम्ही कुठेतरी निंदा करताय आपला परिवार आणि आपल्या परिवारातल्या गोष्टी तुम्ही बाहेर आणताय. पण लक्षात घ्या, तुमची जबाबदारी ही आहे की तुम्ही एकमेकांना बोध करावा, तुम्ही एकमेकांना सांगावं की हे करू नको, हे चांगलं नाही, पापात पडू नको, परीक्षेत पडू नको, ह्या गोष्टी करू नको, कारण हे करणं चांगलं नाही. एकमेकांना बोध करा, एकमेकांना सांगा, एकमेकांसाठी प्रार्थना करा, एकमेकांचं ओझं व्हा, एकमेकांसाठी रडा, एकमेकांसाठी मागा परमेश्वराकडे की प्रभू तू बदल, प्रभू यांना पण त्या गोष्टी दे, यांना पण ते शिकव, यांना पण तुझ्या आत्म्याने चालव, यांची आत्मिक वृद्धी कर, यांची आत्मिक वाढ कर, तुझं सत्य त्यांना कळू दे आणि सत्याने त्यांना बंधमुक्त कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पापावर पांघरून टाकू नका, तर त्यांना दाखवून द्या की तुम्ही कुठे चुकताय. हालेलुया. तिसऱ्या व्यक्तीला कशाला घरात सांगता की हा याला तुम्ही शिकवा, हा माझा नवरा माझा ऐकत नाही. काय तुम्हाला अधिकार नाही तुमच्या नवऱ्यावर? कशाला तिसऱ्या व्यक्तीला सांगता की माझ्या बायकोला जाऊन शिकवा? तुम्हाला तुमच्या बायकोवर अधिकार नाही? कशाला लेकरांना तुम्ही दुसऱ्याला शिकवायला लावता? का तुम्हाला तुमच्या लेकरांवर अधिकार नाही? प्रियांनो, तुम्ही तो अधिकार वापरा जो अधिकार परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. तो अधिकार देवाने दिलेला आहे तुम्हाला. एक पती पत्नी म्हणून तुमचा एकमेकांवर अधिकार आहे, तसंच आपल्या लेकरांवर एक आईबाप म्हणून तुमचा अधिकार आहे. पूर्ण अधिकाराचा वापर करा, चांगल्यासाठी आहे. हालेलुया, हालेलुया. आई बापांकडूनच परमेश्वर लेकरांबद्दलचा त्या ठिकाणी धडा घेईल. बाहेरच्या व्यक्तीकडून नाही घेणार, पास्टरांकडून, की पास्टरांनी का त्याला वळण लावलं नाही. आई बापांचं कर्तव्य आहे लेकरांना काय शिकवायचं. पती पत्नीच्या बाबतीमध्ये कोणताच देवाचा दास दोषी ठरणार नाही.
पती पत्नी दोषी ठरते की तुम्ही एकमेकांना कशा पद्धतीने घेऊन चालला, तुम्ही एकमेकांना कशा पद्धतीने वाढवलं, काय तुम्ही सोबत प्रार्थना करतात का, काय तुमचं प्रार्थनामय जीवन आहे का, काय तुम्ही सोबत गुडघे टेकतात का. अहो अनेक मिशनऱ्यांकडे बघा, जे मिशनरी सेवा करणारे बाहेर देशातून आपल्या देशामध्ये आले ना, ते सहपत्नी आले, त्यांच्या बायकोला तिथून घेऊन आले आणि त्यांच्या पत्नीचं पण ते समर्पण होतं की त्यांनी ते वैभव सोडलं आणि त्यांच्या पतीसोबत इथे येऊन झोपड्यांमध्ये राहिले. ते वैभव सोडून, तो पैसा सोडून आपल्या भारत देशामध्ये अनेक ठिकाणी जाऊन ते राहिले. अनेकांच्या बायका इथं मेल्या आजाराने, कारण त्यांना सवय नव्हती ह्या वातावरणात राहण्याची. इथलच्या आजारांची त्यांना सवय नव्हती. मलेरिया वगैरे, टायफॉइड अशा अनेक आजाराने जुन्या मिशनऱ्यांनी त्यांच्या परिवाराला गमवलेलं या ठिकाणी. पण त्यांच्या पत्नींमध्ये पण ते समर्पण होतं की ते आले त्यांच्यासोबत, त्यांनीही ते वैभव का नाकारू शकले, का मरण पत्करलं, का ती कठीण परिस्थिती पत्करली, कारण कुठंतरी त्या परिवारामध्ये बॉन्डिंग होती. हालेलुया. फूट नव्हती, ते एका आत्म्याने चालत. हालेलुया. ती दोघं उभयता काय होतील, एक देह होतील. कोणाबद्दल म्हणतो देवाचं वचन, पती आणि पत्नी. ती दोघं उभयता एक देह होतील, एक देह होतील. याचा अर्थ एक देह एकाच आत्म्याने चालतो. एका देहामध्ये दोन आत्मे राहत नाही, एका देहामध्ये एकच आत्मा असतो. प्रार्थना करा की पती पत्नीने एका आत्म्याने चालतो. जर पतीला वाटतंय ना मी प्रार्थना करावी, तर पत्नीला पण वाटलं पाहिजे की माझा नवरा प्रार्थनेला बसलाय, मीही प्रार्थना करावी. जर बायकोने आज उपवास केला ना, तर पतीला पण वाटलं पाहिजे आज मी पण उपवास करेन. का? कारण माझी बायको पण उपवास करते. हे चांगलं आहे, याच्यात वाईट काय मला सांग. अशा पद्धतीने आपण आत्मिक रीतीने एकमेकांना वाढवतो, आपली आत्मिक वृद्धी होते, आपली आत्मिक वाढ होते. हालेलुया. जर मी 2 तास प्रार्थना करत असेल, माझी पत्नी 3 तास प्रार्थना करत असेल, तर मला कुठेतरी वाटतं की अरे ती 3 तास करते, मग मी का नाही करावं. जर माझ्याकडे वेळ आहे तर मी रिकामा वेळ घालवणार नाही, मी जाऊन तिच्यासोबत प्रार्थनेला बसेल, मी जाऊन वचन वाचेल, मी जाऊन वचन ऐकेल. ही संगती असू द्या परिवारामध्ये. हालेलुया. तर आत्मिक नात्यांमध्ये फूट पडणार नाही. तर प्रभू म्हणतो मी फूट पाडण्यासाठी आलो आहे. या गोष्टी घडतील, 5 विरुद्ध म्हणजे 5 परिवार, 5 जणांमधून 3 विरुद्ध 2, 2 विरुद्ध 3, ही फूट पडेल देवाचं वचन. म्हणून परिवारामध्ये आत्मिक बॉन्डिंग असू. हालेलुया. हालेलुया. ज्या वेळेस घर बांधायचं असतं, तर नवरा बायको सोबत बसतात घरात. काय आपल्याकडे किती पैसा आहे, कसं घर बांधायचं, किती खोल्या पाहिजे, कोणता मिस्त्री लावायचा, कोणत्या इंजिनियरला द्यायचं, कुठं बांधायचं, कसं बांधायचं, सर्व गोष्टी आपण एकमेकांशी डिस्कस करतो. का माहिती का? कारण घरामध्ये फक्त मी एकटा राहणार, घरामध्ये पूर्ण परिवार राहणार. सर्वांचा विचार तिथे घेतला जातो आणि सर्वांशी त्या ठिकाणी बोललं जातं. गाडी घ्यायची असेल, नवरा जाऊन एकटा घेऊन येतो का, तो डिस्कस करतो, ही घ्यायची का, ती घ्यायची का, तिलाही दाखवतो, तू पण बघ. त्या सगळ्या गोष्टी असतात. जेव्हा घरामध्ये तुम्ही काही वस्तू आणतात ना, नुसतं एकट्याच्या चॉईसने आणत नाही, तिचं दोघांची चॉईस असते. पती पत्नी दोघांची चॉईस असते. मग मला एक सांगा, आत्मिक गोष्टींमध्ये का दोघांची चॉईस राहू नये, स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये का दोघांची चॉईस राहू नये. जे तुम्ही पृथ्वीवर बांधता ते स्वर्गात, मग स्वर्गात बांधण्यासाठी तुमची का चॉईस नाही एकमेकांची. आपण का एका आत्म्याने चालत नाही, आपण का आत्मिक रीतीने जुळून येत नाही, आपले विचार का जुळत नाही, का आपण त्याच आत्म्याने चालत नाही, त्याच समर्पणाने चालत नाही. जर नवरा समर्पित असेल तर बायकोनी स्वतःची तयारी केली पाहिजे की त्या समर्पणापर्यंत मी पोहोचलं पाहिजे. आणि एखाद्याची बायको समर्पित असेल तर त्या तिच्या पतीने समर्पण वाढवलं पाहिजे की मला त्या समर्पणापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. धाव आहे, जो तो धावतो आहे आत्मिक रीतीने. आणि तुम्हाला जर वाटतं की मी त्या धावेमध्ये बरोबर धावावं, तर तुम्हाला कुठेतरी स्पीड वाढवावं लागेल. हालेलुया. तुम्ही चालताय, तुमचा समजा एखादा जो पती आहे तो पळतोय, धावतोय, आणि बायको मात्र हळूहळू चालत आहे. कसं काय दोघांची बरोबरी होऊ शकते मला सांगा. धावणारा तर पुढे जाणारच आहे आणि चालणारा तर मागच राहणार आहे. जर हिला पण त्याच्या सोबतीला जायचंय तर हिला पण त्याच स्पीडने धावावं लागेल. हालेलुया. कारण पौल म्हणतो की शर्यतीत धावणारे ते प्रत्येक जण धावतात, पण बक्षीस एकालाच मिळतो. हालेलुया. हालेलुया. यानो असे धावा की ते तुम्हाला मिळेल. ही धाव प्रत्येकाची वैयक्तिक आहे. प्रत्येकाने धावलं पाहिजे, प्रत्येकाने चाललं पाहिजे. म्हणून लोटाच्या बाबतीमध्ये नीट लक्ष द्या. लोट ज्यावेळेस त्याला ओढून बाहेर काढलं, लोटाला, त्याच्या पत्नीला आणि त्याच्या लेकरांना, तर लोटने ते पळत होते देवाचं वचन ना. त्या दूताने सांगितलं निघा, या वेशीच्या बाहेर जोपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचत नाही आम्हाला काही करता येणार नाही. लोट जीव खाऊन धावत होता.
लोटाने मागे वळून, आणि त्यांनी सांगितलं होतं स्पष्ट काय, अजिबात मागे वळून बघायचं नाही. लोटाने आज्ञा पूर्ण केली. लोटाचं लक्ष होतं की मला त्या वेशीच्या बाहेर जायचं आहे. जे दूताने मला सांगितलं की त्याच्या बाहेर तुला जायचं ना, तो लोट फक्त ते बघून पळत होता. लोटाची बायको जी होती ती पळत तर होती, पण तिचं लक्ष कुठे होतं, घराकडे. की घरात हे राहिलं, माझं मंगळसूत्र राहिलं, माझे कानातले राहिले, माझ्या बांगड्या राहिल्या ना, माझे कपडे राहिले, काहीतरी राहिलं, माझं घर राहिलं. एवढं आम्ही कष्टाने बांधलेलं घर त्या ठिकाणी राहिलं. आणि लोटाच्या बायकोचं लक्ष घराकडे होतं. आणि ती पळता 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 ती मागं वळून तिने पाहिलं. बायबल म्हणतो ती मिठाचं काम झालं. तुम्हाला त्या स्पीडने धावावं लागेल ज्या स्पीडने लोट धावत होता. हालेलुया. जर तुम्हाला स्वतःचा बचाव करायचा आहे तर तुम्हाला त्याच स्पीडने धावावं लागेल ज्या स्पीडने तुमचा पती धावत आहे, ज्या स्पीडने तुमची पत्नी धावत आहे. जो पुढं आहे ना त्याचं अनुकरण करा, जो मागं आहे त्याचं अनुकरण करू नका. धावणाऱ्याने जर मागं बघितलं ना त्याचा स्पीड कमी होतो. नीट लक्ष द्या. रनिंग करणारा व्यक्ती कधीच मागं बघत नाही. रनिंग जे करतात ना ऍथलीट्स, ते कधीच मागं बघत नाही. कारण तुम्ही करून बघा, जो व्यक्ती मागं वळून बघतो त्याचा स्पीड कमी होतो आणि त्याच्या पुढे दुसरा निघून जाईल. म्हणून जो रनिंग करणारा असतो तो आजूबाजूला बी बघत नाही, त्याचं लक्ष फक्त पुढे असतं. कारण तुम्ही इकडं तिकडं बघितल्यानंतर सुद्धा तुमचा स्पीड जो आहे तो कमी होऊ शकतो किंवा तुमचा ट्रॅक बदलू शकतो. म्हणून ते सरळ बघून पळत. हालेलुया. म्हणून जो मागे राहिलाय ना, तुम्ही मागं बघाल ना तर तुम्ही थांबून जा. म्हणून मागच्याची जबाबदारी की तुम्ही पुढच्याला गाठा. हालेलुया. जर पत्नी मागे राहिली आहे ना तर पती आता तिला ओढून बळजबरी नाही आणणार, तर पत्नीने स्वतः प्रयत्न केले पाहिजे की मला तिथं जाऊन उभं राहायचं आहे. हालेलुया. आणि पती मागे असेल तर पतीने त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे की मला तिच्या बरोबरीने यायचं आहे. ही गरज आहे आज ख्रिस्ती परिवाराची. प्रियांनो, जर आपल्याला वाटतं आपल्या परिवारामध्ये फूट पडू नये, बायबल स्पष्ट म्हणते ह्या गोष्टी होतील आणि होता आहेत. आपण बघतो आहे या गोष्टी. जर नवरा बायकोचं एकमेकांशी जमत नाही, याच्यामध्ये कुठंतरी आत्मिक दुरावा आहे, कुठेतरी आत्मिक फूट आहे. म्हणून आपलं जमत, लेकरांचं आपलं जमत नसेल तर कुठेतरी आत्मिक फूट आहे, आत्मिक दुरावा आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्याशी जमत नाही. आणि ही फूट तेव्हाच दूर होईल ज्यावेळेस तुम्ही आत्मिक रीतीने सोबत चालणारे व्हा. हालेलुया. हालेलुया. सोबत प्रार्थनेला बसा. ही फूट आपोआप दूर होऊन जाईल. तुमची धाव वाढून जाईल. तुमची धाव वाढून जाईल. आत्मिक रीतीत वाढा, प्रार्थनेत वाढा, वचनात वाढा, देवाच्या गोष्टी बोला, आत्मिक गोष्टी एकमेकांशी शेअर करा, एकमेकांना सांगा, एकमेकांना ते ओझं वाटा. तुम्हाला माहिती का सेवेचं ओझं कसं वाटलं जातं? जेव्हा तुम्ही एका आत्म्याने गुडघे टेकून प्रार्थना करता. आता समजा गौरव सर, मी आणि सुनील सर आहे, आम्ही जी सेवा तिथं करतो किंवा दिलीप पास्टर, आम्ही सोबत मागील दिवसामध्ये आम्ही जवळजवळ आठवड्यातून 2 ते 3दा आम्ही डोंगरावर जायचो पहिले आणि रोज प्रार्थना करायचो त्या ठिकाणी. त्याच्याने व्हायचं काय की ते ओझं यायचं, सारखं जायचं आणि प्रत्येक जण ते ओझं कॅरी करून चालायचं एका आत्म्याने. आणि म्हणून त्या सेवेमध्ये आम्ही ते करू शकतो, एका आत्म्याने चालू शकतो. सैतानाला फूट पाडता आली नाही. तसंच आपल्या परिवारामध्ये आहे. जर आपल्याला वाटतं ना की आपण आपल्या पतीचं आपलं जुळावं, विचार जुळावे, एका आत्म्याने आपण चालावं, तर सोबत तुम्हाला प्रार्थना करावीच लागेल, तर तुम्ही एका आत्म्याने चालू शकता. 15 मिनिटाची प्रार्थना तुमच्यातली फूट दूर करू शकत नाही. नीट लक्ष द्या. अर्धा तासाची प्रार्थना तुमच्या जीवनातली फूट दूर करू शकत नाही. तुम्हाला तासनतास गुडघे टेकावे लागतील. तुम्हाला अधिक वेळ तुमच्यासोबत त्या ठिकाणी एकमेकांसोबत घालवावा लागेल. तुम्हाला एकमेकांना सपोर्ट द्यावा लागेल. एक जण कंटाळला तर दुसऱ्याला बूस्ट करावं लागेल की चल प्रार्थनेला बस. एक जण जर थोडासा हे म्हणत की नाही आता नको, तर त्याला म्हणायचं चल आपण वचन ऐकू, प्रार्थना करू. प्रियानो, एकमेकांना बूस्ट करा, एकमेकांना कुठेतरी सहाय्य करा, एकमेकांना ओढा या गोष्टींमध्ये की परिवारात फूट पडणार नाही. हालेलुया. ह्या गोष्टींची गरज आहे. एकमेकांसोबत प्रार्थना करायला शिका. विशेष करून जेवढे पती पत्नी आहेत त्यांनी. आई वडील जर ह्या गोष्टी करतील तर लेकरांमध्ये आपोआप उतरतो. हालेलुया. ती फूट पडू देणार नाही, मग सैतानाला जागाच मिळणार नाही घरामध्ये. ही गरज आहे आज आत्मिक गोष्टींमध्ये. म्हणून देवाचं वचन म्हणतं, तुम्हाला काय वाटतं शांतता निर्माण करायला आलो? प्रभू म्हणतो नाही, फूट पाडण्यासाठी आलेलो आणि ही फूट पडेल. ते नाते टिकतील जे आत्मिक आहे, ते नाते नष्ट होतील जे जैविक आहे. हालेलुया. आणि त्याचा विसर पडून जाईल की होतं का नव्हतं असं होईल. त्याचा विसर सुद्धा त्याचा तिची आठवण सुद्धा. पाऊल कधी कोणाबद्दल बोलला मला सांग? पाऊलाने कधी तिच्या आईची आठवण केली का वचनामध्ये? कधी वडिलांची आठवण केली का? पेत्र तरी म्हणतो माझ्या सासूला बरं नाही, चल प्रभू प्रार्थना कर. पेत्राला होता विचारायला संसार,
कदाचित त्याची सासू पण आक्षेप होती, कारण ती बायबल म्हणतं की ती बरी झाल्यावर येशूची काय करत होती, सेवा करत होती. म्हणून पेत्र जरी म्हणतो, सासूचा उल्लेख आहे पेत्राचे, सासू आहे याचा अर्थ बायको आहे ना, त्याचा परिवार आहे. पण पाऊल कुठं आहे? पाऊलाचं काय लिहिलेलं आहे बायबल मध्ये मला सांग. ना आई, ना वडील, ना भाऊ, ना बहिणी, ना पत्नी तर नव्हतीच. या सर्व गोष्टींचा उल्लेख कुठे? एका ठिकाणी भाच्याचा उल्लेख आलेला आहे पौलाच्या, बस. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. म्हणजे बहीण होती याचा अर्थ भाचा आहे. हालेलुया. पौलाला भाचा आहे, त्या भाच्याचा उल्लेख आहे, याचा अर्थ त्याला बहीण होती. मग पौलाच्या आई वडिलांचा, नातेवाईकांचा उल्लेख का नाही? कारण बायबल म्हणतो, जो माझ्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे चालतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण, तीच माझी आई. हालेलुया. शेवटी ते नाते टिकतील जे नाते आत्मिक आहे, जे प्रभूने जोडलेले आहे. प्रियांनो, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आज आत्मपरीक्षण करा की मी आणि माझा परिवार कुठे आहे. शेवटचा काळ आहे, दिवस जवळ आलेले आहेत प्रभूचे. चिन्ह आपण बघतो आहोत. मंडळांमधली, परिवारातली परिस्थिती आपल्याला ठाऊक आहे. हे संबंध सुधरवा. हालेलुया. जिथं तडे गेले असतील ना, ते आता निपण्याची गरज आहे. ज्या संबंधांमध्ये तडे गेलेले असतील ते संबंध आता निपण्याची गरज आलेली आहे. कुठेतरी जुळून घेण्याची गरज आलेली आहे. एका आत्म्याने चालण्याची गरज आहे. नुसतं एक देह होऊ नका, एक आत्म्याने चाला. हालेलुया. हालेलुया. लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नी एक देह आहे, पण एका आत्म्याने चालणं गरजेचं आहे. एका शरीरामध्ये जर दोन आत्मे चालायला लागले ना, तर शरीराला म्हणतो याला दुष्ट आत्मा लागलेला आहे. एका आत्म्यात जेव्हा दुसरा आत्मा जागा घेतो, याच्यात काय म्हणतो आपण? दुष्ट आत्मा आहे. याच्यात काहीतरी आहे, आपण म्हणतो ना, त्याला भूताने पछाडलेलं आहे. तसं एका शरीरात दोन आत्मे चालू शकत, एकच आत्मा पाहिजे. एक देह तर झालो आपण लग्न करून, पण आता गरज आहे एक आत्म्याने चालण्याची. त्या देहाला एकाच आत्म्याने चालवा. देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या परिवारात सैतान फूट पाडू शकणार नाही. देव करो या मायवारच्या दिवशी ते प्रत्येक नातं प्रभू आशीर्वाद. हालेलुया. आणि हे वचन जे फूट पडण्याचं आहे ते आपल्या परिवारात पूर्ण न हो, तर आपण देवाला आवडणारा असा परिवार त्या ठिकाणी असू. त्यासाठी आपण सर्वजण डोळे झाकू, आपण प्रार्थना. धन्यवाद माझ्या देवा प्रभू, तुझी स्तुती करतो आजच्या ह्या मायवारच्या प्रसंगी प्रभू. तुझ्या जिवंत आणि पवित्र वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस, त्याबद्दल धन्यवाद. खरंच परमेश्वर पिता, आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे चालतो. आमच्यामध्ये फूट नसावी, कारण तुझं वचन देखील सांगतं प्रभू की तुमच्यात फूट नसावी, आणि ती फूट आमच्यामध्ये नसावी ह्यासाठी एका आत्म्याने चालणं शिकव. आमचे संबंध जे बिघडलेले असतील प्रभू, ते संबंध तुझ्या आत्म्याने दुरुस्त करू. आम्हाला प्रभू तुझ्यामध्ये वाढण्यासाठी, आत्मिक जीवनात वाढण्यासाठी कृपा आणि अनुग्रह दे. कारण प्रभू कळत न कळत कदाचित तू आमचा हिशोब घेशील, आणि म्हणून दे बापा, तुझ्या समोर उभं राहण्यासाठी आम्हाला धैर्य असावं. यासाठी आम्ही आमच्या संपूर्ण परिवाराला तुझ्या दयासरासमोर आणतो. जसं यहोशुआ म्हणतो की मी आणि माझं घराणं तर प्रभूचीच सेवा कर. प्रभू आज आम्ही देखील त्या समर्पणाने, विश्वासाने म्हणावं की मी आणि माझं घराणं प्रभू आम्ही तुझीच सेवा करतो. आम्हाला एक आत्म्याने सांग पिता, जे वचन आज पेरलं गेलं आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण, त्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आम्हाला बळ दे, कृपा दे. 30%, 60%, 100% फळ देण्यासाठी. आणि तुझं सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान जो तुझा आहे तुला प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र